नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर आहे। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती स्वतः अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तिसरा हप्ता कधी मिळणार आहे? ज्या महिलांना आता ऑगस्ट आणि जुलैचे पैसे मिळालेले आहेत, 3000 रुपये एकत्रितरित्या मिळालेले आहेत, त्यांना आता तिसरा हप्ता कधी मिळणार आहे? तसेच ज्या महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना नेमके पैसे कधी मिळणार आहेत या संदर्भात सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय पाहायचे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून या योजनेची तुमच्या कोणतीच अपडेट जी आहे ती मिस होणार नाही। सुरुवात करण्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल। सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला। 1 ऑगस्टपासून ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांना नेमकं पैसे कधी मिळणार आहेत हे आपण अगोदर जाणून घेऊया। तर या ठिकाणी पहा, 1 ऑगस्टपासून म्हणजेच 31 जुलैनंतर ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या अर्जाची जी आहे ती जिल्हा स्तरावर या ठिकाणी पडताळणी होणार आहे। 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू आहे। जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकांकडे पाठवली जाणार आहे। ही सगळी प्रक्रिया जी आहे ती युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। तर आता 1 ऑगस्टपासून ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि ही जी पडताळणी आहे ती जिल्हा स्तरावर सुरू आहे। जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त होताच अर्जाचा डेटा जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल आणि ही यादी येताच बँकांकडे पाठवण्यात येईल। जशी काही ही प्रक्रिया पूर्ण होईल त्याच वेळेस महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केलेले आहेत। 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांना 31 ऑगस्टपर्यंत पैसे मिळणार आहेत। जिल्हा पातळीवर किंवा जिल्हा स्तरावर या महिलांच्या अर्जाची जी आहे ती छाननी सुरू आहे आणि छाननी पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांची यादी महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल आणि ही यादी येताच ती यादी बँकांकडे सुपूर्द करण्यात येईल आणि बँकांकडे यादी येताच महिलांच्या अकाउंटला पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। तुम्ही जरी उशिरा अर्ज केलेला असेल तरी तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। ज्या महिलांनी आता 2 हप्ते घेतलेले आहेत तर तिसरा हप्ता कधी मिळणार या संदर्भात देखील आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे। तिसऱ्या हप्त्यासंदर्भात नेमकं त्या काय म्हणाल्या आहेत तेही आपण जाणून घेऊया। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 जुलै आधी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये जे आहेत ते जमा करण्यात आले आहेत। या महिलांना आता सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे। तर पहा, तुमचा तिसरा हप्ता जो आहे तो 100% आता सप्टेंबरमध्ये येणार आहे। या ठिकाणी स्वतः आदिती तटकरे मॅडम महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत त्यांनी दिलेली माहिती आहे की ज्या महिलांना या अगोदर जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 रुपये असे एकत्रित 3000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता तिसरा हप्ता कधी येणार याची जी उत्सुकता लागलेली होती तर त्या तिसऱ्या हप्ता कधी मिळणार आहे यांची माहिती त्यांनी दिलेली आहे। सप्टेंबरमध्ये हा तिसरा हप्ता येणार आहे। तिसरा हप्ता सप्टेंबरमध्ये येणार असल्याची इथं तुम्हाला स्पष्ट माहिती दिसत आहे आणि ही माहिती त्यांनी एक्स या ठिकाणी दिलेली आहे। त्यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता आता महिलांना लागलेली आहे। तर हा जो तिसरा हप्ता आहे सप्टेंबरमध्ये मिळणार आहे। सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळू शकतो, कारण ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा GR काढला त्यावेळेस या पैसे वितरणाच्या GR नुसार लाडकी बहीण योजनेचा जो लाभ वितरणाचा दिनांक आहे, लाभ वितरणाचा कालावधी आहे तो 14 ते 15 तारीख दर महिन्याची त्या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे। मागच्या म्हणजे ज्या महिलांना या अगोदर पैसे जमा झालेले आहेत 3000 रुपये 2 महिन्यांचे, त्यांना 14 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झालेली होती आणि GR नुसारच ही जी योजनेची रक्कम आहे ती महिलांना अदा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ऑगस्ट
जुलैचे ज्याप्रमाणे पैसे देण्यात आलेले आहेत 14 तारखेपासून सुरू करण्यात आली ही प्रोसेस आणि 17 तारखेपर्यंत बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला आहे. तर आता तिसरा हप्ता 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. 14 किंवा 15 सप्टेंबरला हा तुम्हाला हप्ता मिळून जाईल, कारण GRमध्ये 14 ते 15 या 2 तारखांचा उल्लेख आहे. 14 तारखेला प्रोसेस सुरू करण्यात येईल आणि 15 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करण्यात येतील. तर सप्टेंबरमध्ये 15 तारखेला तिसरा हप्ता तुम्हाला येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेच्या GRनुसार या योजनेमध्ये होणारे जे बदल आहेत ते जाणून घ्यायचे असतील, योजनेच्या लाभाचा दिनांक बदलेल किंवा 15 सप्टेंबर किंवा कोणत्या तारखेला पैसे मिळतील, GRनुसार तर 15 सप्टेंबरला यायला पाहिजेत, कारण GRमध्ये 15 सप्टेंबर म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला हे पैसे तुम्हाला दिले जातील असा उल्लेख आहे. तर त्यामुळे आता येणाऱ्या 15 सप्टेंबरला पैसे मिळतील का, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे GRनुसार. तर नक्कीच आपण या योजनेमध्ये ज्या काही वेळोवेळी नवीन बदल होत आहेत, योजनेसंदर्भात नवीन निर्णय घेतले जात आहेत, अपडेट येत आहेत, त्या सर्व पाहायचे असतील तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या महिलांनी आताही आधार कार्ड बँकेला सीडिंग केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. खूप कमी कालावधी तुमच्याकडे राहिलेला आहे. लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळीचे अपडेट जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.